आपण जे बघतोय संजय शिरसाटांचं प्रकरण असेल किंवा संजय गायकवाडांचं प्रकरण असेल किंवा ज्या माहित्या बाहेर येतात त्याचा अर्थ हे व्यवस्थित चाललेलं नाही. आता ते एखादं काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही, कारण की शेवटी एखादा पुरावा असल्याशिवाय बोलणं आपण बरोबर असणार नाही. आम्हाला काही गोष्टी माहीत असतात परंतु त्याची वाच्यता करणं, परंतु चांगलं चाललेलं नाही एवढं खरं आहे. 3 पक्षामध्ये जे वातावरण आहे ते व्यवस्थित नाही आहे. मी सातत्यानं सांगतो हा नॅचरल अलायन्स नाही, हा आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे. त्यामुळे तो नॅचरल असू शकत नाही. त्यामुळे हे एकत्रित येणं हे आउट ऑफ कंपल्शन एकत्र आलेले आहेत. हा गरज म्हणजे अडचणीतून एकत्र आलेले आहेत. नॅचरली अलायन्स म्हणून आता काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही नॅचरल अलायन्स म्हणून 15-20 वर्ष काम केलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि भाजप हे नॅचरल अलायन्स म्हणून एकत्र राहिलेले आहेत, परंतु हे नॅचरल अलायन्स नाही आहे. त्यामुळे हे प्रत्येक भाजपला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, स्वतःचा टक्का वाढवायचा आहे, स्वतः एक म्हणजे स्वतःचा पक्ष वाढवत असताना एक हाती सत्ता हे पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात, त्याचं कारण ती असू शकतात. त्यावेळी 2010ला मी मंत्री झालो, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या समोर पालकमंत्री कुठं द्यायचं वगैरे चर्चा चालली होती. आणि त्यांनी मी, हर्षवर्धन पाटीलजी, बाळासाहेब थोरात, मला वाटतं नितीन राऊत असे 4-5 जण बसलो. आणि त्यांनी पहिलं सांगितलं की विलासराव देशमुख साहेबांचा फोन होता आणि बंटी तुला लातूरचं द्यायला सांगितलं. म्हणलं ठीक आहे, मला आनंदच आहे, म्हणलं लातूरला पालकमंत्रीपद मिळते. आणि मला त्यावेळी कोल्हापूरऐवजी लातूर घेतणं हे मला महाराष्ट्राचा अभ्यास करायसाठी फायदेशीर ठरलं. कदाचित देशमुख साहेबांनी तो विचार करून मला पालकमंत्रीपद लातूरचं मला द्या म्हणून सांगितलं. मराठवाड्याचा अभ्यास त्यावेळी झाला, लातूरचा अभ्यास झाला आणि देशमुख साहेबांच्यावर अजून जवळ काम करायची संधी मला अनेकदा अनेक कार्यक्रमामध्ये. ते केंद्रीय मंत्री होते, अनेक दौऱ्यावरती यायचे. त्यांचं बोलणं, कार्यकर्त्यांना ॲड्रेस करणं, आलेल्या कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणं, त्याची समस्या सोडून घेणं, अनेक बारकावे. मला वाटते पवारसाहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, या सगळ्यांच्याबरोबर आपण जर वेळ घालवला तर आपल्याला बरंचसं शिकायला आपल्याला मिळते असं माझं मत आहे. म्हणून या सगळ्या मंडळींच्याकडून आम्ही सगळेच जण शिकलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड चांगल्या भावना आहेत, कारण की विश्वास त्यांना
प्रत्येक गोष्टीचं असायचं. 2004 साली मी अपक्षपणे ज्यावेळी निवडून आलो पहिल्यांदा विधानसभा, त्यावेळी सगळे तिथं बसले होते आणि ते म्हणत होते की बंटी पाटलांना फोन लावायला पाहिजे, ते अपक्ष निवडून आलेत आता आपल्याकडे घेण्यासाठी. तर ते म्हणले फोन लावू नका त्याला, तो काँग्रेस बरोबरच राहणार. हा कॉन्फिडन्स एखाद्या नेत्याला आपल्याबद्दल असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मागच्या वेळी मिरज दंगलीमध्ये देखील कोल्हापूरला टार्गेट करण्यात आलं. आत्तासुद्धा हा विषय झाला. विशेष करून सांगली असेल किंवा इतर भागातून कोल्हापूरमध्ये काही लोक येऊन अशी कृत्य करतात अशी माहिती आहे. आणि दुर्दैव आहे की जी कोल्हापूरची आता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना. जग जाहीर आहे ते. आता म्हणजे नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. तुम्हीच बोलला म्हणजे मी विचारलं, मी प्रश्न विचारला. नाही मी प्रश्न विचारला, मी म्हणलं काय, कारण तुम्ही नाव घेत नव्हते. नाही मी नाव घेतलं, नाव आम्ही घेतोच, उघडपणे नाव घेतो. खरं ज्यावेळी मी सांगली म्हणलं त्यावेळी पहिलं नाव तुमच्या डोक्यात त्यांचं आलं. म्हणजे हे किती सत्य सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. मी प्रश्न विचारला, ते सत्य किती पोचलेलं आहे. साताऱ्यातलं पुसेगावच्या वेळचा विषय असू दे किंवा कोल्हापुरातला विषय असू दे, बाहेरून गाड्या आल्या हे पोलिसांना माहीत आहे. पोलिसांनी ती खबरदारी घेतली नाही. म्हणजे ज्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर मी बोललो, मी म्हणलं तुम्ही 11 वाजता नाकाबंदी करायला लागलाय, तुम्ही पहाटे 6ला करायला पाहिजे ती नाकाबंदी. ज्यावेळी ऑलरेडी लोक कोल्हापुरात आले आणि मग तुम्ही नाकाबंदी 11ला करताय, म्हणजे कुठंतरी हे व्हावं अशी भावना होती का? एक व्हर्टिकल डिव्हिजन कोल्हापूरमध्ये करता येईल का हा प्रयत्न त्यामध्ये झाला. फार गंभीर आहे. आणि रोजगारावर चर्चा झाली नाही किंवा महागाईवर चर्चा होत नाही, परंतु अशा पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण कोल्हापूरमध्ये करण्याचा प्रयत्न, ते टार्गेट होते काही. म्हणजे कोल्हापूर असेल, संगमनेर असेल, महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अमरावती असेल, इथं स्पेसिफिक टार्गेट करून जिथं सेक्युलर वोट आहे, जो विकासाच्या बाजूनं वोट करतो, त्याचं डायव्हर्जन करण्याचा प्रयत्न झाला.